नमस्कार. जगामध्ये तीन गोष्टी सातत्याने पुढे पुढे सरकत असतात. त्यांच्या गतीला काहीही झालं तरी कुठच्याही पद्धतीची खीळ पडत नाही. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या आणि माझ्या आयुष्यातून क्षणाक्षणाने कमी होणारा किंवा पुढे पुढे धावणारा काळ म्हणजे वेळ. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्याने एखाद्या माणसाकडनं जर उसने पैसे आणलेले असतील व्याजाने, तर त्या पैशावरचं व्याज क्षणोक्षणी दिवसागणिक वाढत असतं. त्याला कुठच्याही गोष्टीची तमा किंवा खीळ कधी पडत नाही. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगाच्या पाठीवर प्रत्येक देशामध्ये आणि विशेषतः आपल्या देशामध्ये जे कमालीचं राजकारण सुरू असतं, त्यातल्या त्यात पडद्यामागच्या ज्या गोष्टी घडत असतात त्यांना कधीही खीळ म्हणून पडत नाही. जाणारा काळ आणि वाढत जाणारं व्याज हे एका ठराविक गतीने चालत असतं. पण दिवाणी राजकारणातल्या काडशहांच्या गोष्टी मात्र किंवा उलटसुलट टाकलेले फासे यांची गती कधी अतिशय तीव्र होत असते. कोसळणाऱ्या धबधब्यासारखं राजकारण पडद्याच्या मागे रंगत असतं आणि कधी कधी हेच राजकारण गुप्तपणे वाहणाऱ्या सरस्वतीसारखं असतं. 27 मे 1964 रोजी दिल्लीच्या तीन मूर्ती भवनामध्ये दुपारी 1:40 भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निधन झालं. आणि काही वेळातच गुलझारीलाल नंदा यांना हंगामी पंतप्रधान पदाची शपथ देण्यात आली. निधनाची वार्ता जशी जशी पसरायला लागली तसं दिल्लीतलं आणि देशातलं राजकारण पडद्यामागे रंगायला लागलं. खरं तर नेहरूंच्या हयातीमध्येच नेहरूंचा उत्तराधिकारी कोण याची चर्चा खुलेपणाने व्हायला सुरुवात झालेली होती. आणि त्याच्यामध्ये प्रबळ दावेदार होते मोरारजीभाई देसाई. मोरारजी देसाई राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव, नेहरूंच्यापेक्षा काकणभर जास्त शिक्षणामध्ये पुढे असलेले आणि पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री पदाचा भार सांभाळणारी व्यक्ती होती. आणि म्हणूनच पंडित नेहरू नंतर तितक्या तोलामोलाचं नाव म्हणजे मोरारजी देसाई असं समीकरण देशातल्या काही लोकांनी आपल्या मनाशी ठरवून टाकलेलं होतं. पंडित जवाहरलाल नेहरूंचं निधन झालं तेव्हा मोरारजी देसाई आपल्या त्यागराज रोडवरच्या शासकीय निवासस्थानामध्ये म्हणजे बंगल्यामध्ये राहत होते. निधनाची वार्ता आल्याबरोबर मोरारजी देसाईंनी आपल्या सगळ्या क्लुप्त्या आणि सगळं राजकारण त्याच्यावरच्या सोंगट्या यांची मोजदाद करायला सुरुवात केली. आणि त्यांचे समर्थक जणू काही पंतप्रधान झालेच आहेत मोरारजी देसाई अशा पद्धतीने एक एक स्टेटमेंट म्हणजे विधानं करायला लागले. आणि त्यांचा जोश त्यावेळेला केवळ अवर्णनीय असा होता. देश शोकसागरामध्ये बुडलेला होता असं म्हणणं आपल्याला भाग आहे, कारण तशी पद्धत आहे. पण महाराष्ट्रामध्ये मात्र नेहरूंच्या निधनाने काही शोकसागरामध्ये आपण बुडून जावं अशी परिस्थिती नव्हती. कारण वेळोवेळी जागोजागी जिथे संधी मिळेल तिथे महाराष्ट्राचं खच्चीकरण करण्याचं काम या पंडित नेहरू नावाच्या वरवर गुलाबी दिसणाऱ्या आणि गुलाबाचं फूल आपल्या कोटाला लावणाऱ्या व्यक्तिमत्वाकडून वारंवार झालेलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जी काही प्रतिक्रिया होती ते भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे जग सोडून गेले इतकीच मर्यादित होती. दिल्लीच्या राजकारणामध्ये मोरारजी देसाईंनी आघाडी घेऊन आपल्या सोंगट्या जमा करायला सुरुवात केली होती. आणि त्याच वेळेला पंडित नेहरू नंतर कोण हा प्रश्न जगाला आणि देशातल्या लोकांना पडलेला होता. आणि त्याचं उत्तर केवळ एका माणसाकडे होतं आणि तो माणूस म्हणजे के. कामराज. कामराज त्यावेळेला
राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या निर्णयाची सर्वतोपरी जबाबदारी आणि तितकेच मोठे अधिकार कामराजांकडे एकवटलेले होते. कामराज यांना मोरारजी देसाई हे पंतप्रधान पदावर आपला दावा ठोकणार याचा अंदाज फार पूर्वीच यायला लागलेला होता आणि मग काही झालं तरी पंतप्रधान नेहरूंच्या नंतर मोरारजी देसाईंना पंतप्रधान होऊन द्यायचं नाही हे कामराज आणि त्यांच्या जवळच्या काँग्रेस पक्षातल्या वजनदार नेत्याने फार पूर्वीच ठरवून टाकलेलं होतं. पंडित नेहरूंच्या निधनाच्या आधी 2 वर्ष एकदा हे कामराज तिरुपतीला गेलेले असताना तिथे त्यांना त्यांच्या जवळच्या वजनदार काँग्रेसमधल्या नेत्यांची एक बैठक घडवून आणली. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले सखा पाटील, बंगालचे अतुल्य घोष आणि निजलिंगप्पा हे दक्षिणेकडचे नेते होते आणि तिथे मोरारजी देसाई यांनी पंतप्रधान नेहरूंच्या निधनानंतर जर पंतप्रधान होण्यासाठी काही हालचाली सुरू केल्या तर त्याला मोडता कसा घालायचा याचा एक प्लॅन ठरवण्यात आलेला होता. त्या बैठकीमध्ये सुरुवातीला सूतोवाच करताना कामराज यांनी सांगितलं की माझ्या माहितीप्रमाणे आणि एकंदर राजकारणाची जी मला जाण आहे त्याच्यानुसार पंतप्रधान नेहरूंच्या नंतर मोरारजी देसाई आपल्या पंतप्रधान पदासाठी जीवापाड प्रयत्न करणार, पण त्यांचं एककल्ली वृत्ती, स्वभाव आणि एकंदर वर्तन बघता त्यामुळे देशाला किंवा आपल्या पक्षाला पंतप्रधान म्हणून मोरारजी देसाई असणं परवडणारं नाही. आता हा सगळा प्लॅन 2 वर्षापूर्वीच ठरलेला होता. कोणी त्या वेळेला काय खेळी करायची याचा एक आराखडा तयार झालेला होता आणि प्रत्यक्ष नेहरूंच्या निधनानंतर म्हणजे 27 मे 1964 नंतर त्या सगळ्या ठरवल्या गोष्टींची अंमलबजावणी करण्याचे अधिकार आणि एका अर्थी जबाबदारी कामराज यांच्यावर येऊन पडलेली होती. आता कामराज यांना सगळा देश एका गोष्टीबद्दल ओळखत होता, कारण काही वर्षापूर्वी कुणाच्याही ध्यानीमनी नसताना राजकारणातले अशी एक अफलातून खेळे या कामराज यांनी केलेली होती. त्याने तामिळनाडूचं म्हणजे त्यावेळच्या मद्रास राज्याचं मुख्यमंत्री पद स्वतःकडे असताना म्हणजे कामराज हे मद्रास राज्याचे मुख्यमंत्री असताना अचानक एक दिवस आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि आता आपण पूर्णपणे काँग्रेस पक्षाच्या पक्षकार्याला वाहून घेतो आहोत असं बिनदिक्कीतपणे जाहीर करून टाकलं. पंडित नेहरूंना हा थोडासा धक्का होता, पण त्यावेळेला एकंदर काँग्रेस पक्षाची अवस्था आतल्या बाजूने खिळखिळी होत होती आणि कोणीतरी भक्कम नेता या काँग्रेस पक्षाच्या कार्याला वाहून घेणारा हवा होता आणि त्याच वेळेला मग कामराज यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन पक्षाला किंवा पक्ष कार्याला वाहून घेण्याची मनीषा जग जाहीर केलेली होती. आता याच्या पाठोपाठ काहींना लाजेगाजेस्तव, काहींना दबावामुळे आपापल्या खुर्च्या सोडून म्हणजे सत्तेचे पद सोडून या पक्ष कार्याला वाहून घेणं भाग पडलं. त्याच्यामध्ये त्यावेळचे म्हणजे नेहरूंच्या मंत्रिमंडळातले 6 केंद्रीय मंत्री आणि तितकेच काँग्रेस ज्या राज्यावर होती त्या 6 राज्यांचे मुख्यमंत्री यांना खुर्च्या सोडून पक्ष कार्याला वाहून घेतो आहे असं जाहीर करायला लागलं आणि भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासामध्ये ही कामराज योजना म्हणून आजपर्यंत चर्चेचा विषय किंवा एक वेगळा विषय म्हणून राहिलेली आहे. त्यावेळेला काँग्रेस पक्षाचं अध्यक्षस्थान कामराज यांच्याकडे नव्हतं, पण 27 मे 1964 या दिवशी जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंचं निधन झालं तोपर्यंत काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद म्हणजे सगळ्यात ताकदवान खुर्ची ही कामराजांकडे आलेली होती. आता कामराजांनी आपल्या योजना सिद्ध करायला सुरुवात केली. मोरारजींना रोखण्यासाठी सगळी तजवीज करायला सुरुवात केली आणि त्याच दरम्यान
आता पंडित नेहरू नंतर कोण या विषयाचा मागोवा घेण्यासाठी दिल्लीतले तेव्हा एक वरिष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर हे सहज भेटायला म्हणून त्यागराज मार्गावरच्या मोरारजी देसाईंच्या निवासस्थानी दाखल झाले. तिथे असलेल्या आणि पूर्ण जोशाने भरलेल्या त्या कार्यकर्त्यांनी सगळ्यात सुरुवातीला या कुलदीप नय्यरांची वाट अडवून टाकली आणि त्यांना थोडंसं दटावणीच्या किंवा बजावणीच्या स्वरामध्ये सांगायला सुरुवात केली की तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही पुढचे पंतप्रधान म्हणून मोरारजी देसाईंचं नाव जाहीर करून टाका आणि त्या लाल बहादूर शास्त्रींना सांगा की बाबा मोरारजींची टक्कर देण्याचा विचार सुद्धा करू नको. हे सगळं अंगावर येणाऱ्या कार्यकर्त्यांचे उद्गार ऐकल्यानंतर कुलदीप नय्यर थोडेसे थबकले. जरा इकडून तिकडून वाट काढून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या प्रत्येक वाटेवर त्याच कार्यकर्त्यांनी आडवं येऊन हात घोषा परत लावून कुलदीप नय्यरांना मोरारजी देसाईंची भेट न घेता परत पाठवून दिलं. आता थोडेसे विचारमग्न आणि एकंदर आपल्या पत्रकारितेचा अनुभव जमा धरून कुलदीप नय्यर याने आपला विचार बदलला आणि तातडीने ते लाल बहादूर शास्त्रींच्या निवासस्थानी दाखल झाले. लाल बहादूर शास्त्री हे पंडितजींच्या मंत्रिमंडळामध्ये बिन खात्याचे मंत्री होते. आता जेव्हा बिन खात्याचे मंत्री असा वाक्य प्रयोग आपण ऐकतो तेव्हा सर्वसाधारणपणे आपल्या मनामध्ये अशा काही भावना उचंबळून येतात किंवा आपण आपल्या पद्धतीने त्याचा असा अर्थ लावतो की बिन खात्याचा मंत्री म्हणजे याला नुसतं मंत्री करून ठेवलेलं आहे. पण वस्तुतः बिन खात्याचा मंत्री हा पंतप्रधानांच्या खालोखाल अधिकार असलेली जागा आहे. कारण बाकीच्या मंत्र्यांना एक एक मंत्रालय म्हणजे एक एक विभाग वाटून दिलेला असतो, पण बिन खात्याचा जो मंत्री असतो त्याला कुठच्याही खात्यामध्ये जाऊन कुठचीही माहिती मागवण्याचा किंवा तिथलं धोरण ठरवण्याचा अधिकार मंत्रिमंडळाकडून मिळालेला असतो. म्हणजे शास्त्रींकडे जे बिन खात्याचा मंत्री म्हणून मंत्रीपद होतं ते अतिशय प्रभावी होतं. आणि जेव्हा शास्त्रींचा समावेश पंडित नेहरूंनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये केला आणि त्यांना बिन खात्याचं मंत्री केलं, त्याच वेळेला अनेकांनी आपल्या भुवया उंचावल्या होत्या की मोरारजी देसाईंच्या वाटेमध्ये अडसर म्हणून पंडित नेहरूंनी कदाचित लाल बहादूर शास्त्रींना पुढे आणून ठेवलेलं आहे. कुलदीप नय्यर जेव्हा लाल बहादूर शास्त्रींच्या निवासस्थानी दाखल झाले त्यावेळेला शास्त्रीजींबरोबर त्यांचं जे बोलणं झालं त्याच्या सुरुवातीला कुलदीप नय्यराने नुकताच आलेला मोरारजी देसाईंच्या त्यागराज बंगल्यावरचा जो गोंधळ कार्यकर्त्यांनी घातला आणि आपल्याला मोरारजी देसाई पुढचे पंतप्रधान म्हणून तुम्ही पेपरामध्ये जाहीर करून टाका असं सांगायला सुरुवात केली, ती सगळे बाब कुलदीप नय्यरांनी लाल बहादूर शास्त्रींच्या कानावर घातले. लाल बहादूर शास्त्रींनी सर्व शांतपणे ऐकून घेतलं आणि मग ते म्हणाले की बाबा रे, असं कुणीतरी आरडाओरडा करून कुणाला या देशाचं पंतप्रधान पद मिळवता येणार नाही. मग आपल्या मनामध्ये पंतप्रधान पदाबद्दल काय नक्की विचार आहे असं कुलदीप नय्यरांनी लाल बहादूर शास्त्रींना विचारलं. तेव्हा लाल बहादूर शास्त्री म्हणाले की हे बघा, जर उद्या वेळ आली आणि निवडणूक झाली तर मी मोरारजी देसाईंना टक्कर देऊ शकतो आणि निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव करू शकतो. पण त्याचबरोबर उद्या जर पंडित नेहरूंच्या कन्या श्रीमती इंदिरा गांधी जर या पंतप्रधान पदासाठी दावा करायला लागल्या तर मी माघारी परतेन, कारण इंदिरा गांधींना टक्कर देणं आज माझ्या कुवतीच्या बाहेरचं आहे. कुलदीप नय्यरांना शास्त्रीजींनी सरळ सरळ सांगून टाकलं होतं की इंदिरा गांधींना मी टक्कर देऊ शकणार नाही. त्याच वेळेला
या स्पर्धेमध्ये कुठेतरी इंदिरा गांधी सुद्धा आहेत अशी एक जाणीव कुलदीप नय्यरांना झाली. आणि मग पुन्हा कुलदीप नय्यरांनी शास्त्रीजींना विचारलं की मोरारजी हटवादी वृत्तीचे आहेत, तुम्ही त्यांचा पराभव करण्यासाठी तुम्हाला निवडणुकीमध्ये उतरण्याची परवानगी काँग्रेस वर्किंग कमिटीने दिली पाहिजे आणि जर इंदिरा गांधींनी आपला दावा मांडला तर तुम्ही माघार घेणार आहात. अशा या विचित्र सगळ्या परिस्थितीमध्ये लाल बहादूर शास्त्री तुम्हाला नक्की आता काय करायला पाहिजे देशाचं असं वाटतं. त्यावर लाल बहादूर शास्त्रींनी एक वेगळाच राग आळवायला सुरुवात केली, एक वेगळाच सूर लावला. समोर बसलेल्या कुलदीप नय्यरांना लाल बहादूर शास्त्री म्हणाले की माझं खरं आणि प्रांजळ मत जर विचाराल तर या क्षणी देशाच्या या परिस्थितीमध्ये जेव्हा अनेक आव्हानं आपल्यासमोर उभी आहेत तेव्हा जयप्रकाश नारायणांसारख्या एखाद्या ऋषितुल्य माणसाच्या हाती पंतप्रधान पदाची धुरा दिली पाहिजे. कुलदीप नय्यरांच्या समोर पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये हे चौथं नाव आलं. आणि मग जयप्रकाश नारायण यांच्याबद्दल मोरारजी देसाईंना काय वाटतं याचा कानोसा घेण्यासाठी आणि पत्रकारितेमध्ये आपलं जे कौशल्य आहे त्याचा परत एकदा कस लावण्यासाठी 2 दिवसांनी कुलदीप नय्यर मोरारजी देसाईंच्या घरी गेले आणि त्यांना सविस्तरपणे सगळं सांगितलं की लाल बहादूर शास्त्रींचं असं मत आहे की या क्षणी जयप्रकाश नारायणांसारख्या माणसाला काँग्रेसने पुढे आणून या देशाच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी त्याच्या हाती सोपवली पाहिजे. हे ऐकल्याबरोबर मोरारजी देसाई ताडकन उभे राहिले आणि समोर बसलेल्या कुलदीप नय्यरांना म्हणाले की काय सांगताय काय तुम्ही, आणि बोलणारे शास्त्री आणि ते सगळं मला सांगणारे तुम्ही दोघं शुद्धीत आहात ना. जयप्रकाश नारायण हा कायम कन्फ्यूज म्हणजे गोंधळलेला माणूस असतो आणि गोंधळलेल्या माणसाच्या हातामध्ये अवाढव्य पसरलेल्या देशाची सूत्र कशाला देता येतील. आणि दुसरं जे नाव तुम्ही पुढे आणलं नेहरूंच्या कन्या इंदिरा गांधींचं, तर इंदिरा गांधी या तर अजून राजकारणातली बच्ची आहे. अधिक विषय न वाढवता कुलदीप नय्यरांनी तिथून काढता पाय घेतला आणि एकंदर शास्त्रींचं म्हणणं, मोरारजी देसाईंचा त्यावर गेलेला प्रतिवाद त्याने कामराजच्या कानावर नेऊन घातला. कामराजांनी ती सगळी ऐकून घेतली आणि आपण ठरवलेलं काम आपल्याला वाटलं होतं तेवढं सोपं नाही हे तक्षणी त्यांच्या लक्षामध्ये आलं. लगेच दुसऱ्या दिवशी कामराज यांनी आपल्या अधिकारामध्ये जंतर मंतर रोडवरच्या काँग्रेसच्या बंगल्यामध्ये आपल्या काँग्रेस वर्किंग कमिटीची एक महत्त्वाची बैठक बोलावली आणि त्या बैठकीला मोरारजी देसाई उपस्थित होते. बैठकीमध्ये बोलायला सुरुवात करताना कामराज काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या नात्याने समोर बसलेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यांना म्हणाले की पंडित नेहरूंच्या निधनाने झालेली पोकळी कोणालाही भरून काढता येणार नाही, पण त्यांचं कार्य तसंच पुढे नेण्यासाठी पंतप्रधान पदाची धुरा कोणाच्या तरी हाती आपल्या पक्षाला सोपवावी लागेल आणि काँग्रेस पक्षाच्या एकंदर वर्तनाप्रमाणे आतापर्यंत आपला जो इतिहास आहे त्याला जागून आपल्या पुढच्या नेत्याची निवड ही सर्वसंमतीने व्हावी अशी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून माझी प्रामाणिक इच्छा आहे. आता नेत्याची निवड सर्वसंमतीने व्हावी हा सूर कामराजांनी लावल्याबरोबर त्या बैठकीमध्ये उपस्थित असलेले पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंग कैरो एकदम उसळून उठले आणि समोर बसलेल्या कामराज अध्यक्ष काँग्रेस कमिटी यांना
ताड ताड बोलावं असं म्हणाले की वास्तविक इथे बसलेल्या या कोंडाळ्याला म्हणजे काँग्रेस वर्किंग कमिटीला देशाचा पुढचा पंतप्रधान निवडण्याचे मुळे अधिकारच नाहीत. खरं तर निवडून आलेल्या काँग्रेसच्या खासदाराने पुढच्या नेत्याची म्हणजे पर्यायाने पंतप्रधान पदाची निवड केली पाहिजे आणि ती गोष्ट मतदानानेच व्हायला हवी. त्या बैठकीमध्ये असलेले सगळे जण अवाक झाले आणि सगळ्यांनी मनाशी एक खूणगाठ बांधले की मोरारजी देसाई प्रतापसिंग कैरोच्या मुखातून आपल्याला हवं ते वदवून घेतायत. त्याच्यानंतर कामराज थोडा वेळ शांत राहिले आणि त्यांनी त्या कमिटीकडून अध्यक्ष म्हणून आपल्याला विचार करायला काही वेळ द्यावा अशी विनंती केली. काँग्रेसच्या एकंदर पठडीप्रमाणे बहुमताने अध्यक्षांनी केलेली ती विनंती मान्य करण्यात आली आणि सरतेशेवटी नेता निवडीचे सगळे अधिकार या अध्यक्षांना द्यावेत असा एक साधक बाधक ठराव पास झाला. नेता निवडीची पुढची जबाबदारी आपल्यावर आहे. सबंध जगाचं लक्ष आपल्याकडे लागलेलं आहे. काँग्रेसचे काही विरोधी आणि काही आपल्या बाजूनी असणारे नेते खाजगीमध्ये सगळीकडे ती चर्चा करतायत आणि कामराज आता काय निर्णय घेतात याच्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये कामराज यांना मनापासून आणि खरोखर वाटत होतं की प्रत्यक्ष निवडणुकीचं घमासान टाळता आलं तर बरं होईल आणि म्हणून काँग्रेस वर्किंग कमिटीने त्यांना जे अधिकार दिले होते आणि जो वेळ दिलेला होता त्या वेळेचा सदुपयोग करण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्यात जंतर मंतर रोडवरच्या काँग्रेस कार्यालयाच्या बंगल्यामध्ये सगळ्या मुख्यमंत्र्यांना म्हणजे काँग्रेस पक्षाची सरकारं जिथे जिथे होती तिथल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना काँग्रेस वर्किंग कमिटीच्या आणि प्रांत रचनेप्रमाणे प्रत्येक प्रांतामध्ये काँग्रेसचे जे वजनदार म्हणवणारे नेते होते त्या सगळ्यांच्या बैठकी म्हणजे मुलाखती घेण्याला या कामराज यांनी सुरुवात केली. पूर्ण दिवस आणि दुसरा अर्धा दिवस गेल्यानंतर या सगळ्या बैठकी संपल्या. कानोसा मी घेतला आहे असं अध्यक्षपदावरून ठामपणे सांगता येईल अशी सगळी तजवीज सगळ्यांबरोबर एकेका माणसाला बंद खोलीमध्ये घेऊन चर्चा कामराजांनी केलेली होती आणि मग मोठ्या आत्मविश्वासाने थोडीशी छाती पुढे काढून आपला काँग्रेस अध्यक्षपदाचा जो दबदबा होता तो एकवटून कामराज त्या 4 जंतर मंतर रोडवरच्या बंगल्यामधून निघाले आणि मोरारजी देसाईंच्या घरी दाखल झाले. प्रतापसिंग कैरोजी जेव्हा उसळी मारून त्यांना काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीमध्ये थोडक्यात काहीतरी सुनावलेलं होतं त्यावेळेला बॅकफूटवर गेलेले कामराज आज कुठचाही चेंडू यशस्वीपणे टोळवण्याच्या तयारीने मोरारजी देसाईंच्या त्यागराज मार्गावरच्या बंगल्यामध्ये दाखल झालेले होते. आपल्या घरी आलेल्या कामराज यांना बघून मोरारजींच्या कपाळावर असंख्य आठ्या पडल्या आणि काहीतरी करून आपल्याला स्पर्धेमधून दूर करण्याचा पक्का विचार करून हे काँग्रेसचे अध्यक्ष आपल्या घरी आलेले आहेत हे अनुमान बांधायला मोरारजी देसाईंना काही फार वेळ लागला नाही. मोरारजी देसाईंना शांतपणे मग कामराजांनी गेल्या 2 दिवसामध्ये घडलेल्या सगळ्या घटना सांगितल्या. त्यांना सांगितलं की वजनदार नेत्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये जे सदस्य आहेत त्या सगळ्यांबरोबर मी एकट्याने बोललो आणि त्या सगळ्यांचं मत जाणून घेतलं. हे ऐकल्याबरोबर
ताडकन मोरारजी देसाई कामराजांना म्हणाले की खरं तर आपण असं करायला नको होतं, कारण तुम्ही काँग्रेसचे अध्यक्ष आहात. तुमच्या समोर आल्याबरोबर मोठ्या मोठ्या नेत्यांची कढी पातळ होते, ते प करायला लागतात. आणि म्हणून ज्या ज्या नेत्यांनी तुम्हाला तुमच्या मताला मी पाठिंबा देतो असं सांगितलेलं आहे, ते सगळं त्यांनी दबावातून सांगितलेलं आहे. आणि खरं तर हे सगळं कुभांड रचून तुम्ही माझ्या विरुद्ध काहीतरी कारस्थान आणि पक्षपात केलेला आहे. मोरारजींची ही प्रतिक्रिया कामराजांना बहुधा अपेक्षितच होती. त्यामुळे अरेला कार्य करण्याच्या भानगडीत न पडता कामराज यांनी शांतपणे पुढे सांगितलं की मला असं वाटतं किंवा माझा असा ठाम समजूत झालेली आहे की काँग्रेसमधले बहुसंख्य लोक, वजनदार नेते, मुख्यमंत्री हे पुढच्या नेतेपदासाठी लाल बहादूर शास्त्रींकडे डोळे लावून बसलेले आहेत. धीर गंभीर स्वरात पण तितक्या स्पष्टपणे सांगितलेलं हे वाक्य मोरारजी देसाईंच्या कानावर गेल्यावर अतिशय यशस्वीपणे कामराज यांनी आपला काटा काढलेला आहे याची जाणीव त्यांना झाली. आणि मग पक्ष कार्यकर्ते आणि प्रत्यक्ष अध्यक्ष यांच्या पुढे मोरारजी देसाईंनी आपली सगळी हातातली शस्त्र खाली टाकली आणि आपण शास्त्रींच्या नावाला पाठिंबा द्यायला तयार आहोत असं कामराज यांना त्याच क्षणी सांगून टाकलं. त्याच्यानंतर उजाडला 2 जून 1964चा दिवस. त्या दिवशी परत एकदा काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक भरली. त्याच्यामध्ये मोरारजी देसाई आणि लाल बहादूर शास्त्री दोघंही उपस्थित होते. त्यावेळेला वातावरणातला तणाव कुठच्या कुठे निघून गेलेला होता. एकमेकांची नेत्रपल्लवी करत, खाणाखुणा करत त्या वर्किंग कमिटीचे सगळे नेते आपापसात चर्चा करत होते. धीर गंभीर आवाजामध्ये अध्यक्षपदाच्या आपल्या भूमिकेतून के कामराज याने लोकांशी संवाद साधायला सुरुवात केली आणि ते म्हणाले की आपल्या सर्वांच्या सर्वसंमतीने आणि पक्षाच्या एकंदर धोरणाला पुढे घेऊन जातील असा मला विश्वास वाटल्याने मी काँग्रेस पक्षाचा पुढचा नेता म्हणजे पर्यायाने देशाचा पंतप्रधान म्हणून लाल बहादूर शास्त्रींचं नाव सुचवतो आहे. सगळं नाटक ठरल्याप्रमाणे पार पडणारच होतं. अध्यक्षांना निर्णयाचे पूर्ण अधिकार दिलेले होते. अध्यक्षांनी आपला निर्णय सांगितलेला होता आणि मग सगळ्या काँग्रेस वर्किंग कमिटीने एकमताने तो मान्य असल्याचं टाळ्या वाजवून जाहीर केलं. आणि नेहरूंच्या नंतर भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून 9 जून 1964ला लाल बहादूर शास्त्रींचा शपथविधी झाला. त्या शपथविधीमुळे एका एककल्ली वागणाऱ्या, वृत्तीने खवचट असणाऱ्या, जिद्दी स्वभावाच्या मोरारजी देसाई नावाच्या काँग्रेसमधल्या एका मोठ्या नेत्याची राजकारणातली पहिली मोठी हार झाली होती. मोरारजी देसाईंची 2 जून 1964 रोजी पहिली हार झाली होती असं म्हणण्याचं कारण म्हणजे अवघ्या 27 महिन्याच्या अंतरानंतर या जिद्दी, मनस्वी आणि एककल्ली नेत्याची याच्यापेक्षा मोठी, याच्यापेक्षा कडवट हार होणार होती. मला वाटतं इतिहासातले हे सगळे रंगढंग, पडद्याच्या मागच्या या सगळ्या गोष्टी आपल्याला निश्चितच आवडल्या असतील. आपल्याला आवडलेला हा व्हिडिओ आपण इतरांपर्यंत पाठवावा.
माझ्या या चॅनलला अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करावं आणि हा व्हिडिओ यातलं कथन ऐकून आपल्या मनामध्ये ज्या काही गोष्टी उमटल्या त्या आपल्या प्रतिक्रियांच्या रूपाने खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवाव्या अशी एक नम्र विनंती करून मी आता थांबतो.